नागपूर महापालिकेत महापौर निवडीसंदर्भात फडणवीस आणि गडकरींची संध्याकाळी 5:30 वाजता बैठक होईल। थोड्याच वेळात नितीन गडकरींच्या निवासस्थानी हे दोन्ही नेते भेटतील आणि बैठकीला सुरुवात होईल। अपडेट जाणून घ्या, तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, नागपूरमध्ये कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, कुणाची पसंती पाहायला मिळणार गडकरी आणि फडणवीसांकडून? निश्चित जर का आपण बघितलं तर 102 नगरसेवक भाजपचे नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे। मात्र अजूनही गट स्थापना झालेली नाही आणि गटनेत्याची पण निवड झालेली नव्हती। कुठेतरी मुख्यमंत्री दावसला होते, त्यामुळे हा संपूर्ण प्रकरण लांबणीवर गेलं। त्यानंतर आता अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, त्यामुळे आज मुख्यमंत्री तातडीने हे नागपूरला येत आहे। कारण की महापौर पदासाठी अर्ज भराची शेवटची तारीख ही 2 फेब्रुवारी आहे। त्याआधी गटाची नोंदणी करून गटनेता आणि महापौर पदाच्या उमेदवाराचा अर्ज ही पूर्ण प्रक्रिया करायची आहे। त्यासाठी मग मुख्यमंत्री आज नागपूरला येऊन 5:30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी अत्यंत महत्त्वाची ही बैठक होत आहे। या बैठकीमध्ये महापौर कोणाला करायचं यासाठी शिक्कामोर्तब होणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांचं आरक्षण निघालेलं आहे, त्यामुळे अनेक असे पर्याय आणि सर्व जातीय समीकरण या सगळ्या गोष्टीचा विचार करून निवड केली जाईल। या बैठकीमध्ये निवडणूक प्रभारी प्रवीण दटके असेल, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी असेल, हे देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे निश्चितच आज कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता। छगन भुजबळांची माहिती। विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक। सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी। पवार कुटुंबाकडेच नेतृत्व राहावं असा सूर। सूत्रांची माहिती। तर पवार कुटुंबियांसोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार, तटकरेंची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार। ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला। 1.25 वर्षांसाठी महापौर पद आणि उपमहापौर पद मिळणार। 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार। अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश। भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी त्यांची निवड, तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएम मध्ये राडा। काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात। अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।